हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 28 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी नुपूरने मल्हारची मदत घेतलीच. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरला तिचा टिफिन बिझनेस सुरू करायचा आहे, परंतु तिच्याकडे जागा नाही आहे, मग भांडे नाही आहे आणि हे सगळं घ्यायला पैसे तर नाहीच नाही आहे. त्यामुळे नुपूरला काही बिझनेस सुरू करता येत नव्हता. मल्हार तिला मदत करायला तयार होता, पण नुपूर त्याचे पैसे घ्यायला तयार नव्हती. शेवटी मल्हारने नुपूरला एक ऑप्शन दिला. आपण एकदम प्रोफेशनल लोन तुला देऊया. तुला त्याचं व्याज द्यावं लागेल, वेळेवर हप्ते द्यावे लागतील आणि जर तू हप्ते दिले नाहीस, कर्ज फेडलं नाही, तर तुझा बिझनेस आम्ही सील करू. तेव्हा कुठे नुपूर मल्हारची मदत घ्यायला तयार झाली आणि मग नुपूरच्या बिझनेसचा श्री गणेशा झाला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही छान तयार झालेली असते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आणि तेवढ्यात सखी, लपंडाव मालिकेतली सखी तिच्यासाठी वटपौर्णिमेचं वाण घेऊन येते. सखीला पाहून नुपूरला खूप आनंद होतो. नुपूर म्हणते, अरे सखी, किती दिवसानंतर. सखीसुद्धा नुपूरला भेटून खूप खुश होते आणि म्हणते, आता तुला तर माझी आठवण काही येत नाही, म्हणून मी म्हणाले की मीच तुझ्यासाठी वटसावित्रीचं वाण घेऊन येते. नुपूरला खूप आनंद होतो. नुपूर ही सखीला बसायला सांगते. सखी बसते आणि विचारते, नुपूर, सॉरी, मी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकले, पण तुझं मॅरिड लाईफ कसं सुरू आहे? तर नुपूर सांगते, सखी, मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. माझं आणि मल्हार सरांचं मॅरिड लाईफ अजून सुरू झालेलं नाही आहे. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, म्हणजे? नुपूर सांगते, आमच्या दोघांमध्ये काही गैरसमज आहेत आणि जोपर्यंत हे गैरसमज मिटत नाही तोपर्यंत आमचं नातं नॉर्मल नवरा बायकोसारखं नाही होणार. तेव्हा सखी ही नुपूरला समजावून सांगते, नुपूर, तशी तर मी तुझ्यापेक्षा लहान आहे, पण लग्नाच्या बाबतीत सिनियर आहे, म्हणून तुला सांगते. तुला जर तुमच्या दोघांमधील गैरसमज मिटवायचे असतील ना, तर या नात्याला वेळ द्यावा लागेल आणि कोणतेही जुने पाश न ठेवता मल्हार तुझ्याशी कसा वागला, काय वागला, त्याने काय केलं, काय नाही केलं, हे सगळं विसरून आज तुमचं नातं कसं आहे, आज ते तुझ्याशी कसं वागताय, हे तुला ठरवावं लागेल आणि मग त्यातूनच तू तुझा निर्णय घेऊ शकते. नुपूरलासुद्धा हे पटतं आणि सखी तिला समजावून सांगते, माझ्या आणि कान्हाच्या नात्याचं सुद्धा असंच होतं. कान्हाबद्दल माझ्या मनात खूप गैरसमज होते, पण आज मला कळतंय कान्हाने जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं आणि आता आमचं नातं आधीपेक्षा खूप चांगलं आहे. तसंच तुला तुझ्या आणि मल्हारच्या नात्यामध्ये सुद्धा वेळ द्यावा लागेल, विश्वास पुन्हा एकदा आणावा लागेल, तेव्हाच तुमचं नातं हे पुन्हा एकदा फुलेल. नुपूर म्हणते, पटतंय मला. आणि मग सखी तिला सांगते, मी उगाचच गप्पा मारत बसले, जे कामाला आले होते ते काम करते. तुला वाण द्यायचं आहे ना? नुपूर म्हणते, हो, मी सुद्धा वाण घेऊन येते. आणि मग नुपूरने वाण आणल्यानंतर सखी तिला हळद कुंकू लावते आणि तिला वाण देते आणि सांगते की हे समजूतदारपणाचं वाण आहे. नुपूर स्माईल करते आणि सखीलाही वाण देते. तिला हळद कुंकू लावते आणि मग या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. नुपूर म्हणते, मला खरंच खूप आनंद झाला की तू येथे आली आहेस. आणि या दोघी एकमेकींशी मस्त गप्पा मारतात आणि बाय बाय करतात. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि नुपूर ही तिच्या रूममध्ये बसलेली असते. मल्हार एका बाजूने बेडच्या आणि नुपूर एका बाजूने. आणि नुपूर ही काहीच बोलत नसते. तिचा टिफिन बिझनेस सुरू करण्यासाठी अडचणींचा डोंगर उभा असतो आणि या अडचणींमधून वाट कशी काढायची हाच प्रश्न नुपूरला पडलेला असतो. आणि मल्हार हा वाट पाहत असतो की कधी नुपूर माझ्याशी बोलते, आत्ता बोलते, नंतर बोलते, पण नुपूर काही त्याच्याशी बोलत नाही. मल्हार विचारतो, नुपूर, आज तू माझ्याशी काही बोलणार नाही आहे का? आणि नुपूर काही उत्तर न देता चक्क झोपी जाते. मल्हारसुद्धा त्याच्या बाजूने झोपी जातो आणि म्हणतो, नुपूर, जर तुला असं वाटत असेल ना की तू झोपली आहे, हे नाटक तुला चांगलं जमतं, तर तुला ते बिलकुल जमत नाही. मला माहिती आहे तू झोपलेली नाही आहे. तर नुपूर चिडून म्हणते, सर, तुम्ही मला कधी शांत झोपू देऊ शकत नाही का? मला झोपायचं आहे, थकली आहे मी, दिवसभर माझी खूप दमछाक झाली आहे, मला शांतपणे झोपू द्या. तर मल्हार हा लगेच तोंडावर बोट ठेवतो, पण पुढच्या क्षणी म्हणतो, नुपूर, आता मी तरी काय करणार? तू माझी बायको आहे आणि मला असं वाटतं की माझ्या बायकोने माझ्यासोबत सगळं शेअर करावं, माझ्याशी गप्पा माराव्यात.
दिवसभर काय झालं, काय केलं हे सगळं मला सांगावं. आता तूच सांग, ही अपेक्षा ठेवणं काय चुकीचं आहे का? आणि आता तू तुझा नवीन बिझनेस सुरू करणार आहे, त्या बिझनेसमध्ये तू मला मदत करू द्यावी, एवढीच माझी इच्छा आहे. नुपूरच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती मल्हारच्या अंगावर धावून जाते आणि मल्हारवर चिडून म्हणते, मल्हार सर, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी फक्त चेष्टा आहे ना? ही सगळी काय मस्करी चालली आहे का? तुम्हाला माहिती आहे का, माझा बिझनेस सुरू होणार नाहीये. हे ऐकून मल्हार खूप घाबरतो, त्याला वाईटही वाटतं. नुपूर दुःखी होऊन म्हणते, काहीच नाहीये माझ्याकडे. बिझनेस सुरू करण्यासाठी जागा नाहीये, भांडी नाहीये, माणसं नाहीये, पैसा नाहीये, काहीच नाहीये. मग कसा सुरू होईल माझा बिझनेस? आणि त्यात मला शांत राहायचं असलं की तुम्ही मला शांत सुद्धा बसू देत नाही. काय करू मी? तुम्ही मला शांती देण्याचं काय घ्याल ते सांगा. मल्हार खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, नुपूर शांत हो, काम डाऊन. आणि मल्हार हा नुपूरला पाणी प्यायला देतो. नुपूर ही रडत असते, पाणी पिते आणि मल्हार तिला समजावून सांगतो, नुपूर, मला माहिती आहे तुझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी कमी आहेत, पण आता ही सगळी कमी भरून काढण्यासाठी मला एक आयडिया सुचली आहे. अशी आयडिया ज्यामुळे तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि या अडचणीवर आपल्याला मात करता येईल. असं म्हणून मल्हार बाजूला असलेल्या एका साईड टेबलमधून चक्क एक छोटासा पिटारा काढतो आणि या पिटाऱ्यावर लिहिलेलं असतं, मल्हार बँक. मल्हार म्हणतो, आता तुला या मल्हार बँकमधून लोन मिळू शकतं आणि मग तुला जे काही हवंय ते तू करू शकते, तू तुझा बिझनेस सेटअप करू शकते. तर नुपूर म्हणते, सर, मला तुमच्याकडून पैसे घ्यायचे असते तर मी केव्हाच घेतले असते ना. मी एवढी वाट कशाला पाहिली असती आणि एवढं माझं रक्त का जाळून घेतलं असतं? मल्हार म्हणतो, नुपूर, याआधी मी तुला मदत करणार होतो हक्काने, एक नवरा म्हणून, पण आता त्यामध्ये बदल आहे. मी तुला मदत करत नाहीये, तर मी तुला एक प्रोफेशनल कर्ज देतोय. आता जगातला कोणताही बिझनेस, मग तो कितीही मोठ्या बिझनेसमॅनचा असला तरीसुद्धा तो कर्जावरच सुरू होतो. तो बिझनेसमॅन बँकेकडून कर्ज घेतो, तसाच हा सुद्धा तुझा बिझनेस आहे आणि तू बँकेकडून कर्ज घे, या मल्हार बँकेकडून. आता तू एखाद्या दुसऱ्या बँकेकडून कर्ज घ्यायला जाशील, ते तुला कर्ज देतील, मग तुला त्यावर व्याज लावतील. मी सुद्धा तेच करणार आहे. मी तुला कर्ज देणार आणि मार्केट रेटप्रमाणे त्यावर तुझ्याकडून व्याज घेणार. हे ऐकून नुपूरला आश्चर्य वाटतं. नुपूरला ही आयडिया सुद्धा खूप आवडते की मदत घ्यायची नाही तर कर्ज घ्यायचं. मल्हार सांगतो, तुझ्यासारख्या बिझनेस वुमनने आमच्याकडून कर्ज घेतलेलं मला आवडणार आहे. आणि हो, अगदी मार्केटसारखे नियम असतील बरं. आमच्याकडे तुला सगळं गहाणसुद्धा ठेवावं लागेल. तुझ्या किचनची सगळी भांडी, सगळी इक्विपमेंट आमच्याकडे गहाण असतील. शेवटी आम्हाला सुद्धा गॅरंटी हवी ना की आम्ही तुला पैसे देतोय तर ते पैसे परत मिळतील. नुपूर विचारते, पण सर, सगळं प्रोफेशनल असेल ना? मल्हार सांगतो, सगळं प्रोफेशनल असेल, अगदी कागदोपत्री, वकिलांना बोलवून स्टॅम्प पेपरवर सगळं लिहून घेतलं जाईल. कर्जाचे हप्ते ठरवले जातील. एक दिवस असेल, त्या दिवसानंतर जर तू हप्ता दिलास तर तुला लेट चार्ज लागेल, लेट फी लागेल, वाढलेलं व्याज लागेल, ते सगळं तुला द्यावंच लागेल. आणि जर तू कर्जाचे हप्ते देण्यामध्ये उशीर केला तर आमचा रिकव्हरी एजंटसुद्धा तुझ्याकडे येईल. नुपूर विचारते, आणि सर, जर मी कर्ज नाही फेडलं तर? मल्हार सांगतो, तर सील, आम्ही तुझा बिझनेस सील करू, जसं मार्केटमध्ये केलं जातं तसंच. मग तुझं सगळं सामान विकून आम्ही आमचे पैसे रिकवर करू. नुपूर विचारते, सर, तुम्ही जसं म्हणताय हे सगळं अगदी तसंच होईल ना? मल्हार सांगतो, 100%. नातं आपल्या ठिकाणी, प्रोफेशनल लाईफ आपल्या ठिकाणी, दोन्हींची भेसळ आपण करणार नाहीये. एकदम प्रोफेशनल पद्धतीने हे सगळं काम होईल. नुपूर म्हणते, सर, जर असं होणार असेल ना तर मी तुमच्याकडून कर्ज घ्यायला तयार आहे. मल्हार नुपूरचा हात हातात घेतो आणि म्हणतो, नुपूर, शेवटी मी तुझा नवरा आहे आणि मी तुझ्या इच्छेचा मान ठेवतो. जसं तुला कर्ज हवं आहे तसंच तुला कर्ज मिळणार आणि मी तुला कर्ज देईल. सगळं प्रोफेशनल असेल, यात मी तुला मदत केलेली नसेल किंवा तुझ्यावर उपकार केलेले नसतील. सगळं जसं मार्केटमध्ये चालतं अगदी तसंच चालेल. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, मग आपण असं करूया. मल्हारला खूप आनंद होतो. मल्हार म्हणतो, चल, आता मी लाईट बंद करतो, झोपूया. तर नुपूर म्हणते, राहू द्या, आजच्या दिवस दिवे चालू ठेवले तर चालतील मला. हे ऐकून मल्हार खूप खुश होतो. नुपूर झोपायला जाते. मल्हारसुद्धा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूरला बरं वाटतं की शेवटी आता तिचा बिझनेस सेटअप होणार आहे आणि तिने मल्हारकडून मदतसुद्धा घेतली नाही आणि एक प्रकारचं लोनच त्याच्याकडून घेतलं आहे. आत्ता कोठे नुपूरला शांत झोप लागते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मल्हार हा नुपूरला घेऊन घरात येतो आणि तेथे एक किचनचा सेटअप लावलेला असतो. एक छोटीशी जागा असते आणि त्या जागेमध्ये नुपूरच्या टिफिन सर्व्हिससाठी लागणारं सगळं सामान तेथे तयार असतं. हे सगळं पाहून नुपूरला आश्चर्य वाटतं. नुपूर विचारते, सर तुम्ही हे सगळं कधी अरेंज केलं? मल्हार सांगतो, माझी सगळी तयारी आधी झाली होती, मला फक्त तुझं अप्रुव्हल हवं होतं. तुझं अप्रुव्हल मिळालं आणि या सगळ्या वस्तू लगेच हजर झाल्या. नुपूरला खूप आनंद होतो. नुपूर म्हणते, चला सर आता मी हे सगळं सामान लावून घेते. मल्हार म्हणतो, मी तुला मदत करतो. नुपूर म्हणते, नाही सर तुम्ही एवढी मदत केली आहे, आता हे सगळं मला करू द्या. मल्हार म्हणतो, नाही नुपूर, तू माझी बायको आहे आणि मी त्या टिपिकल नवऱ्यांसारखा नाही आहे, जेथे बायको काम करते आणि नवरे फक्त पाहत बसतात. मी सुद्धा तुला मदत करणार. नुपूर म्हणते, ठीक आहे. मग नुपूर आणि मल्हार हे दोघेही आपलं काम सुरू करतात. या सगळ्या नवीन वस्तू असतात, त्यांचं अनबॉक्सिंग करणं, हे सगळं ते दोघे करू लागतात. मल्हार आणि नुपूर खूप खुश असतात. यामध्ये वेगवेगळी भांडी असतात, पोळ्या ठेवण्याचं भांडं असतं, कुकर असतात, मोठमोठी भाजी भात बनवण्याची भांडी असतात. मल्हार आणि नुपूर दोघेही सेटअप करत असतात. टेबल असतो, या टेबलवर ते गॅसची शेगडी ठेवतात. नुपूर आणि मल्हार ही गॅसची शेगडी बाहेर काढतात, पण तेवढ्यात मल्हारचं बोट चिमटतं. मल्हार ओरडतो. नुपूर विचारते, काय झालं सर? सर तुमचं बोट चिमटलं ना. मल्हार विचारतो, तू काय नुसतं पाहतच बसणार आहे का? नुपूर विचारते, म्हणजे? मल्हार सांगतो, ते सिनेमामध्ये नाही का असं हिरो हिरोईनचं बोट चिमटलं तर मग, आणि मल्हार हा दाखवतो की असं तोंडात बोट घेतात. नुपूर म्हणते, सर किती बालिशसारखं वागताय तुम्ही. तर मल्हार म्हणतो, आता नवरा बायकोसमोर बालिशसारखं नाही वागणार तर मग कोणासमोर वागणार? नुपूर म्हणते, सर तुमचा हा बालिशपणा बंद करा आणि चला मला मदत करू, आपण सगळं हे करूया. मल्हार म्हणतो, ठीक आहे. आणि मग मल्हार आणि नुपूर पुन्हा एकदा बाकीचे सगळे भांडे अनबॉक्सिंग करायला सुरुवात करतात. कढाया, वेगवेगळे मोठे मोठे पातेले, हे सगळे भांडे त्यात असतात. मग डब्यांचा सुद्धा एक बॉक्स असतो आणि त्यामध्ये मोजून 6 डबे असतात. 6 डबे मल्हार सगळे बाहेर काढून ठेवतो. मोठी मोठी भांडी असतात आणि नुपूर ही खाली बसून काहीतरी करत असते आणि तिच्या डोक्याजवळ टेबल असतो. नुपूर ही वर उठणार आणि हा टेबल तिच्या डोक्याला लागणार. इतक्यात मल्हार आपला हात त्याचे ठेवतो, त्यामुळे नुपूरच्या डोक्याला हा टेबल काही लागत नाही. नुपूर खूप खुश होते. मल्हार विचारतो, लागलं का? नुपूर सांगते, नाही. मग नुपूर आणि मल्हार उरलं सुरलं सगळं सामानसुद्धा सेटअप करून देतात. दोघांना खूप आनंद होतो. नुपूर म्हणते, सर फायनली माझा किचनचा टिफिन सेंटरचा सेटअप झाला. मल्हार म्हणतो, झालं ना सगळं, आता काही टेन्शन नाही आहे ना? नुपूर सांगते, नाही सर आता कसलंही टेन्शन राहिलेलं नाही आहे. हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे. आणि नुपूर ही चक्क मल्हारला मिठी मारायला जाते. मल्हार खूप खुश होतो, पण तेवढ्यात नुपूर स्वतःला थांबवते आणि मल्हारला काही मिठी मारत नाही आणि लाजून खाली पाहते. मल्हार म्हणतो, शिट यार, आपल्या नात्याची 3rd लेव्हल क्रॉस होता होता राहिली. पण टेन्शन घेऊ नको, मी वाट पाहील, लवकरच ही लेव्हलसुद्धा सेटअप होऊन जाईल. नुपूर खूप लाजते आणि म्हणते, मल्हार सर आता बाकीची कामं करून घेऊया. मल्हार विचारतो, काय? तर नुपूर विचारते, मल्हार सर तुम्हाला कधी कधी वाईट नाही वाटत का? मल्हार विचारतो, कशाचं? तर नुपूर सांगते, मी तुमच्याशी एवढं वाईट वागते, तुमच्यावर ओरडते, तुमच्यावर चिडते, तुम्हाला वाईट वाटत असेल ना? मल्हार विचारतो, म्हणजे सगळं कळतंय का तुला? नुपूर त्याला डोळे दाखवते. मल्हार सांगतो, नाही मला वाईट वाटत, कारण मला माहिती आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू खरोखर माझ्यावर नाही चिडते, तर तू हा खोटा खोटा राग दाखवते ना, म्हणून मला वाईट नाही वाटत. आणि मला माहिती आहे एक ना एक दिवस तू माझ्यावर खूप प्रेम करणार आहेस आणि मग मी या सगळ्या रागाची, या चिडण्याची वसुली करून घेईल. नुपूर ही मल्हारकडे पाहतच राहते. नुपूर म्हणते, सर आता आपण नवीन किचन सेटअप केलं आहे, तर आपण गणपती बाप्पांची फोटो फ्रेम लावायला हवी. मल्हार म्हणतो, आणली आहे. मल्हार नुपूरला ही फोटो फ्रेम दाखवतो. नुपूर भिंतीवर ही फ्रेम लावते आणि म्हणते, आता एकदम परफेक्ट झाल्यासारखं वाटतंय. मल्हार म्हणतो, अजून एक गोष्ट बाकी आहे, तुला गणपती बाप्पांच्या फ्रेमला ही माळ लावायची होती ना, घे ही माळ घाल. तर नुपूर सांगते, नाही सर, रात्रभर जागून ही माळ तुम्ही विणली आहे, तुम्हीच घाला. आणि मग मल्हार ही माळ गणपती बाप्पांना अर्पण करतो. त्यामुळे नुपूर आणि मल्हार खूप खुश होतात. दोघेही गणपती बाप्पांसमोर हात जोडतात आणि मल्हार म्हणतो, गणपती बाप्पा, नुपूर खूप मनाने तिचा हा नवीन बिझनेस सुरू करते, या बिझनेसमध्ये तिला यश मिळू दे
आणि सगळ्या वाईट शक्ती तिच्यापासून दूर राहू दे. आणि घरातीलच वाईट शक्ती म्हणजे तायडी ही तिच्या रूममध्ये असते, निवांत बसलेली असते. पण तायडीचे आईबाप मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. तायडीचा बाप विचारतो, तायडे तेथे नुपूरचं किचन सेटअप झालंय आणि तू एवढी शांत का बसली आहे? तर तायडीची आई म्हणते, अहो ती खुश असेल आता, कारण नुपूरचं किचन सेटअप झालंय म्हणजे आता आपल्याला रोज रोज नुपूरच्या हातचे स्वादिष्ट पदार्थ खायला मिळणार. वा वा वा. तायडीचा बाप म्हणतो, गप्प बस, तिला राग येईल ना. तायडीची आई सुद्धा घाबरते, पण तायडीची आई मात्र शांत असते. तायडीचा बाप विचारतो, ए काय झालं तायडे, तू एवढी शांत कशी? तायडी उत्तर देते, बाबा तुम्हाला याच गोष्टीचा त्रास होतोय ना, किंवा आश्चर्य वाटतंय की नेहमी आदर आपट करणारी तायडी आज एवढी शांत कशी? तायडीचा बाप म्हणतो, ऑब्वियसली. तायडी सांगते, कारण तुम्हाला ते दिसत नाही जे मला दिसतंय. नुपूरने कितीही उड्या मारल्या, मल्हारने तिला कितीही साथ दिली, मदत केली, तिचा बिझनेस सेटल केला, तरीसुद्धा या बिझनेसचं वाटोळं होणारे आणि त्यांचे मित्रच त्यांचा हा बिझनेस उलथवून लावणारे. हे ऐकून तायडीच्या आईबापाला आश्चर्य वाटतं. तायडीचा बाप विचारतो, म्हणजे? तायडी सांगते, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हळूहळू सगळं कळेल. तायडीची आई म्हणते, अगं पण तायडे, नुपूरचा बिझनेस सुरू झाला, मग नुपूरला हळूहळू डबे मिळायला लागले, मग तिचा बिझनेस वाढला, खूप वाढला, ती देश विदेशात डबे पुरवायला लागली, मग तिच्याकडे बक्कळ पैसा आला, मग तिचं स्थान या घरामध्ये वाढणार ना, कारण तिच्याकडे पैसे असेल. तायडी आपल्या आईकडे आश्चर्याने पाहतच राहते. तायडीची आई खूप घाबरते, मी जास्त बोलले की काय? तायडी म्हणते, बाबा खरंच या बाईला एवढं डोकं आहे, मला नव्हतं माहीत हिला एवढी अक्कल आहे. तायडीचा बाप म्हणतो, अगं तायडे ते ओघाने आलंच ना, सुरुवात झाली की प्रगती होते, प्रगती झाला का पैसा येतो आणि या सगळ्या गोष्टी होणारच आहे ना. तायडी सांगते, पण बाबा असं काहीच होणार नाही आहे, तुम्ही फक्त मजा पाहत राहा. सगळ्यांना असं वाटतंय की नुपूरचा बिझनेस सेटल होणार, नुपूर खूप मोठी होणार, पण असं काहीच होणार नाही आहे. तायडीचा बाप विचारतो, पण नेमकं होणार तरी काय? तायडी सांगते, तुम्हाला खूप घाई आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त मजा पहा ना, जे समोर दिसतं ते पाहायचं आणि एन्जॉय करायचं. तायडीची आई म्हणते, अहो ती खरं बोलतीये, आपण जेवण एन्जॉय करूया. तायडीचा बाप म्हणतो, अगं ती जेवण नाही, दुसऱ्याबद्दल बोलतीये. आणि या दोघांमध्येच वाद सुरू होतो. तायडी म्हणते कंटिन्यू, आणि तायडी कोणाला तरी फोन करते. आता ती कोणाला फोन करते आणि काय सांगते हे काही आपल्याला ऐकू येत नाही. आता नेमकं काय झालंय हे पाहायला मजा येईल. आणि मग घरामध्ये नुपूरच्या नव्या बिझनेससाठी पूजेची तयारी झालेली असते. नुपूर पूजा करायला बसलेली असते आणि तेथेच बाकीचे सगळे असतात. तायडी, तायडीचे आईबाप, तेवढ्यात दीप आणि जियासुद्धा तेथे येतात. नुपूर जियाला सगळी पूजाची ताटं द्यायला सांगते. मग दीप आणि जिया तिलाही ताटं देतात आणि दीप नुपूरला सांगतो, नुपूर मला खूप आनंद होतोय की तू तुझा बिझनेस पुन्हा एकदा सुरू करतीये. नुपूर थँक्यू म्हणते. तायडी त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहते. नुपूर विचारते, मल्हार सर तुला कुठे दिसले का? दीप सांगतो, नाही तो माझ्याबरोबर नव्हता. कुठे गेला असेल हाच प्रश्न नुपूरला पडतो. आणि तेवढ्यात गुरुजी घरी येतात आणि सगळेजण त्यांना नमस्कार करतात. नुपूर म्हणते, गुरुजी पूजेची सगळी तयारी झाली आहे, पण मल्हार सर अजून आलेले नाही आहे. तर गुरुजी सांगतात, यजमान आल्याशिवाय पूजेला सुरुवात होऊ शकत नाही, आपण त्यांची वाट पाहूया, पण पूजेचा मुहूर्त चुकायला नको. त्यामुळे नुपूर ही टेन्शनमध्ये येते. इकडे दीप हा जियावर लाईन मारत असतो आणि तिला सांगतो, जिया हे सगळं तू शिकून घे बरं का, कारण हे सगळं तू शिकल्यावरच आपल्याला पुढचं काम करता येईल. जिया विचारते, म्हणजे? तेवढ्यात नुपूर ही दीपला सांगते, मल्हारला कॉल कर. आणि दीप हा मल्हारला कॉल करायला निघून जातो. आणि तायडीची आई विचारते, जर मल्हारच नाही आला तर पूजा होईल का? तायडीचा बाप म्हणतो, अगं हळू बोल ना. नुपूरला खूप टेन्शन येतं की मल्हार कोठे गेलाय आणि जर तो वेळेत आला नाही तर पूजा होईल की नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये खरंच खूप मजा आली. शेवटी मल्हारची मदत नुपूरने स्वीकारली. कर्ज म्हणून का होईना तिने ती स्वीकारली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर मल्हारची वाट पाहत असेल आणि मल्हार हा अगदी वेळेवर पूजेसाठी पोहोचणार आणि त्याने नुपूरसाठी एक गिफ्ट आणलेलं असेल,
ज्यावर लिहिलंय नुपूरचं स्वयंपाकघर ही नेमप्लेट. हे पाहून नुपूर खूप इमोशनल होईल, खुश होईल. मग मल्हार आणि नुपूर हे पूजेसाठी बसतील आणि गुरुजी सांगतील की मल्हारने मंत्रोच्चारण करायचं आणि नुपूरने फक्त मम म्हणायचं. पण मल्हार हा गुरुजींना सांगेल, नाही गुरुजी, हा बिझनेस नुपूरचा आहे, सगळी मेहनत तिची असणार आहे, मग ही पूजा तिने करायला हवी, मी फक्त निमित्त मात्र आहे, त्यामुळे मी मम म्हणणार आणि नुपूर ही पूजा करणार. हे ऐकून नुपूर खूप इमोशनल होईल आणि मग नुपूर पूजा करणार, मल्हार मम म्हणणार आणि नुपूरचा उत्साह पाहण्यासारखा असेल. तायडी चिडून मनात विचार करेल, नुपूर, पूजा कितीही जोरात केली ना, पण तुझा बिझनेस मी उद्ध्वस्त करणार, एवढं लक्षात ठेव. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.